संत जनाबाईचे महत्त्व या कथेतून ऐकण्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। संत जनाबाईंचे अभंग सर्वदूर लोकप्रिय झाले आणि त्यांची ख्याती कबीरांच्या कानी गेली। इतके सुंदर अभंग रचणारी ही महिला आहे तरी कोण? या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले। तिथे आल्यावर त्यांना कळाले की त्या संत नामदेवांच्या घरी राहतात। नामदेवांच्या घरी पोहोचल्यावर जनाई गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल असे त्यांना समजले। दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले। तेथे नदीकाठावर दोन महिला एकमेकींशी भांडत असल्याचे त्यांना दिसले। त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता। गोवऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या। कबीर काही वेळ त्यांचे भांडण ऐकत तिथेच उभे राहिले। काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी महिला आहे का? त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक महिला आक्रमकपणे म्हणाली की ही काय, हीच की जनी माझ्याशी गोवऱ्यांवरून भांडते आहे। कबीरांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही। त्यांनी पुन्हा दुसरीला विचारले की तूच जनी आहेस का? यावर हातातल्या गोवऱ्या खाली जनाई म्हणाल्या की होय बाबा, मीच ती जनी। तुला काही त्रास आहे का माझा? जनाईच्या उत्तराने आणि तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीरदास आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते। तेवढ्यात पहिली महिला कबीरांना म्हणाली की हे बघा, तुम्ही कोण आहात मला माहिती नाही, परंतु तुम्ही एक काम करा, या गोवऱ्यांपैकी आमच्या गोवऱ्या निवडून वेचून द्या। गोवऱ्या सारख्याच दिसत होत्या। त्या ढिगाऱ्यात कुठली गोवरी कुणाची हे कसे ठरवणार याचे कोडे कबीरांना पडले। कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाल्या की त्यात काय इतका विचार करायचा? अहो महाराज, हे अगदी सोपे काम आहे। सर्व गोवऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा। ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गोवरी माझी, आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची। जनाईंच्या उत्तराने कबीरजींना एकदम बरे वाटले। कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोवऱ्या उचलल्या। गोवऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य, त्या गोवऱ्यांतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता। कबीरांनी सगळ्या गोवऱ्यांची वाटणी केली। बहुतांश गोवऱ्या जनाबाईच्या होत्या। गोवऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते। जनाईंनी त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाल्या की या गोवऱ्यातून हा आवाज कसा आला याचे तुम्हाला कोडे पडले का? एकदम साधी गोष्ट आहे, मी या गोवऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेत होते। कबीर चकित होऊन जनाबाईंचे बोलणे ऐकत राहिले। नंतर त्यांनी स्वतःची ओळख करून दिली। कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या आणि त्यांचे आदरातिथ्य केले। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।